नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुणे कोल्हापूर प्रवास आता अधिक सुसाट. महामार्गावरील नवा उड्डाण पूल या वाहनांसाठी खुला. 30 जून नंतर मोठा बदल होणार. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील येथील 6 पदरी युनिक उड्डाण पुलावरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून कालपासून हलक्या वाहनांना प्रवेश देऊन वाहतुकीच्या चाचणीस प्रारंभ झाला आहे. पुलाची दुसरी बाजू ही 30 जून पर्यंत वाहतुकीस खुली होणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उड्डाण पुलावरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्याचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे, आमदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप नेते धैर्यशील कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह मान्यवर व केंद्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शेंद्रे ते कागल या महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पाचे सुमारे 84% काम पूर्ण झालं आहे. मोठा पायाभूत प्रकल्प उभारताना काही अडथळे अपरिहार्य असतात. सध्या शेंद्रेपासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतचे बहुतांश काम पूर्ण झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कामे अद्याप सुरू आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, MSRDC आणि संबंधित यंत्रणा प्रकल्पाचा नियमित आढावा घेत आहेत. उर्वरित कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित ठेकेदार व कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. वाहतूक सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी आणि महामार्गावरील प्रवाशात समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेला हा उड्डाण पूल कराडच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून महामार्गावरील प्रवासाला नव्या गतीची जोड मिळणार असल्याची भावना नागरिक, वाहनधारक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.